एका महत्त्वाच्या बातमीकडे। मुंबईमधल्या ऑटोमॅटिक गाडी चालवण्याची सवय नसल्यानं गोंधळलेल्या संजय मोरेची पोलीस चौकशीमध्ये कबुली आलेली आहे। मुंबईतल्या कुर्ला अपघातातली ही एक मोठी अपडेट समोर येतेय। क्लच नसलेल्या गाड्या चालवणं गैरसोयीचं असल्याचा संजय मोरेनं पोलिसांना जबाब दिलाय। गाडी चालवताना क्लच समजून ॲक्सिलरेटर दाबला असं चालकानं सांगितलेलं आहे आणि संजय मोरेनं आपली चूक झाल्याचं कबूल केलंय। 43 वर्षीय चालकाला अनुभव असला तरी सुद्धा त्यानं आधी कधी ऑटोमॅटिक बस चालवलेली नव्हती। 1 डिसेंबरला पहिल्यांदाच त्यानं ऑटोमॅटिक बस चालवायला घेतलेली होती। बसच्या तपासणीत बसचे ब्रेक्स काम करत असल्याचंही निष्पन्न झालं होतं आणि आत्ताची महत्त्वाची आपण बातमी पाहतोय। ऑटोमॅटिक गाडी चालवण्याची सवय नसल्यानं गोंधळल्याचं संजय मोरेनं कबूल केलेलं आहे। अधिक माहिती देत आहेत जुई जाधव आमची प्रतिनिधी। जुई, काय अधिक माहिती पोलिसांना अजून संजय मोरेनं दिलेली आहे गाडी संदर्भात आणि इलेक्ट्रिक बसच्या त्रुटींबद्दलही त्यानं भाष्य केल्याचं कळतंय। अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की ज्या पद्धतीने संजय मोरे यांनी जबाब दिला आहे तो जबाब धक्कादायक आहे। कारण का क्लचची गाडी विदाउट क्लचच्या गाड्या आहेत त्या चालवण्याचा अनुभव नाही आणि त्यामुळे गोंधळलो अशी कबुली जबाब संजय मोरे यांनी पोलिसांकडे दिला। संजय मोरे यांना 43 वर्षांचा अनुभव आहे। मात्र 1 डिसेंबरपासून जेव्हा ते रुजू झाले कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती BST मध्ये तेव्हाच त्यांना इलेक्ट्रॉनिक व्हेकल म्हणजे ज्या EV बसेस आहेत त्या चालवायला दिल्या असं देखील त्यांनी सांगितलं आणि म्हणून क्लचच्या ऐवजी ॲक्सिलरेटर दाबला असा जबाब त्यांनी दिलेला आहे। खरं तर ज्या वेळेला संजय मोरे यांना ताब्यात घेतलं होतं तेव्हा गाडीचे ब्रेक फेल झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं, परंतु जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा गाडीचे ब्रेक फेल नव्हते, ते व्यवस्थित सुरू असल्याचं निष्पन्न झालं। काल संजय मोरे यांना कोर्टात हजर केलं आणि त्यांना 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। जेव्हा पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्यांनी या चौकशी अंतर्गत हा जबाब दिला आहे की इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स जे असतात ते चालवणं खरंच कठीण असतं आणि त्याच्यामध्ये क्लच नसल्याने गाडी चालवायला अनेक त्रास जे आहेत ते होतात। त्यामुळे आता इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सच्या संदर्भामध्ये काही पावलं उचलली जातात का सरकारतर्फे किंवा बेस्ट प्रशासनातर्फे जे त्यांच्याकडे रुजू होतात कॉन्ट्रॅक्टवर तेव्हा ते त्यांना काही विशेष कुठली ट्रेनिंग देत आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण काही खरंच एक गंभीर बाब आहे। 7 जणांचा जीव गेला आहे एक अनुभव नसलेला इलेक्ट्रॉनिक व्हेकल चालवण्याचा अनुभव नसल्यामुळे। त्यामुळे आता कुठली विशेष ट्रेनिंग देत आहेत का जे नवीन रुजू होणारे कर्मचारी आहेत त्यांना हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। प्रज्ञा, सगळ्यात महत्त्वाचं जो आहे की ऑटोमॅटिक गाडी चालवण्याची सवय नसणारे अनेक असे ड्रायव्हर असतील जे सेवेमध्ये रुजू होत असतील, मात्र त्यांच्या ट्रेनिंगचा जो काही काळ आहे तो कालावधी काय ठरलेला आहे, काही नियम आहेत का किंवा नसतील तर त्या काळात नियम करावे लागतील या संदर्भात काही बोलणं झालंय का आपलं बेस्ट प्रशासनाशी? प्रज्ञा, खरं तर जर आपण पाहिलं बेस्ट प्रशासनातर्फे एक ट्रेनिंग तर दिलीच जाते, मात्र त्याआधी जेव्हा तुम्हाला एक बस चालवायची असते किंवा तुम्ही जेव्हा ट्रक चालवता तेव्हा हेवी व्हेकल लायसन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। संजय मोरेंकडे हेवी व्हेकल लायसन्स होतं, त्यामुळे त्यांच्याकडे परवाना जरी असला तरीही त्यांनी आत्तापर्यंत 43 वर्षांचं जे त्यांचं करिअर आहे ते सांगतायत मी गाडी चालवत होतो। छोटे मोठे जे पोर्टर ट्रक्स असतात ज्या छोट्या गाड्या असतात त्या त्यांनी चालवलेल्या आहेत ज्या खरं तर इलेक्ट्रॉनिक नाही आहेत, त्याला क्लच होते, त्याला तुम्ही हाताने त्याला मॅन्युअली फिरू शकता, या गाड्या त्यांनी चालवल्या होत्या। पहिल्यांदाच त्यांच्या या 43 वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी इलेक्ट्रॉनिक व्हेकल चालवली। हा झाला संजय मोरेंचा भाग। जेव्हा बेस्ट प्रशासन एखाद्याला रुजू करतं कामावर, बेस्टची चावी हातामध्ये देतं, बस हातात देते, तेव्हा त्यांना एका विशिष्ट कालावधीसाठी ट्रेनिंग दिली जाते। म्हणजे तुम्ही ह्या भागामध्ये गाडी फिरवून बघा, तुम्ही आधी ज्या गल्लेबोळी आहेत किंवा जे रस्ते अरुंद आहेत जिथे वर्दळ आहे तिथे तुम्ही आधी गाडी चालवू नका। हळूहळू जशी तुम्हाला सवय होईल तसं तुम्ही या अरुंद जागांमध्ये तुमच्या गाड्या ज्या त्या चालवायला सुरुवात करा। ही पहिली सूचना बेस्ट प्रशासनातर्फे दिली जाते जे नवीन रुजू होतात। बेस्टकडून त्यांना ट्रेनिंग देखील दिलं जातं, एक माणूस असतो जो त्यांच्यावरती लक्ष देखील ठेवतो। मात्र संजय मोरेच्या बाबतीत हे घडलं नाही, कारण का संजय मोरे हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होते। जेव्हा बेस्ट प्रशासन कॉन्ट्रॅक्ट देतं एखाद्या कंपनीला की तुम्ही आम्हाला जे कर्मचारी आहेत ते द्या, तेव्हा निश्चितच हे कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी असतं पाहणं की नेमका तो रुजू झालेला व्यक्ती परिपक्व आहे का, त्याला व्यवस्थित गाडी चालवता येते का। मात्र संजय मोरेंचा 43 वर्षांचा अनुभव पाहून कदाचित त्या कॉन्ट्रॅक्टरने त्यांना जबाबदारी दिली असावी। मात्र इलेक्ट्रॉनिक व्हेकल असल्याने संजय
मोरेंना अंदाज आला नाही आणि क्लचच्या ऐवजी त्यांनी ॲक्सिलरेटर दाबला आणि हा दुर्दैवी अपघात घडला. मात्र निश्चितच आता प्रशासनाला यामुळे जाग आली असेल आणि जी काही पावलं आता यापुढे उचलली जाऊ शकतात ट्रेनिंगच्या बाबतीत आणि कॉन्ट्रॅक्टर कर्मचारी रुजू करण्याच्या बाबतीत, ती नक्कीच पावलं आता उचलली जाऊ शकतात. प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. आता तरी किमान बेस्ट प्रशासनानं जागं व्हावं अशी अपेक्षा आहे.